आपण पोहोचलो होतो तरवडमध्ये, जे आपल्याला मामाच्या गिरणीच्या डटसाठी मोटर पाहिजे होती. शेटने रेट तर काही कमी नाही केले, पण क्वालिटी चांगली म्हणले, भरोशाने घेऊन म्हणले. आम्ही पण भरोशाने घेतले, कारण एक मराठी माणूस आहे, त्यामुळे 100% भरोसा ठेवला आणि घेतले. तर चांगली सोशल मीडियावर आम्हाला भेटले. सोशल मीडियाचा हा पॉवर आहे. आणि आजच आपल्याला संध्याकाळी पाठवायचे आहे गावाला. तर नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आपल्याला जायचं होतं मामाच्या गिरणीसाठी मोटर आणण्यासाठी. तर आपण दुपारीच निघलो, मी आणि आपला एक मित्र सुशांत, दोघं पण निघलो गाडीवर. कारण संध्याकाळचं आपल्याला जिकडे जायचं तिकडे तर भरपूर ट्रॅफिक असतं. मोशी, आळंदी या रोडने आपल्याला डायरेक्ट तरवडेला जायचं होतं. पुढं गर्दी तर खूप होती, पण काय नाही, दुपारच्या टायमिंगला ट्रॅफिक जरा कमी असते, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. या माडिशातून सरळ आपल्याला जायचे. दादा चहा प्यावा म्हटलं तर थांबलो एका ठिकाणी, माऊली भेळ या ठिकाणी आम्ही थांबलो. चहा घ्यावा म्हटलं थोडंसं, कारण दुपारी जेवणाचा टाइम झाला, जेवण काय करून तसं आम्ही निघलो नाही. इथं आलो, चहा घ्यावा म्हटलं, पण त्याच्याऐवजी आम्हाला असं वाटलं, भाऊ म्हणला भेळ खायची, घे म्हटलं भेळ. तो बोलेल तेच, भेळ तर घेतली. चहा आहे का रे? चहा अरे जे पाहिजे तेच नाही रे, चहाच नाही. भावचा तर डेंजर पोपट झाला. घ्यायचा होता चहा, चहा तर भेटलाच नाही, पण भेळ मात्र खाल्ली. भेळ पण खाल्ली, पण नुसती चिंचेच पाणीच लागत होतं, टेस्टच नव्हती. पण ठीक आहे, आता काय, फास्ट फूड रनिंग मध्ये खायचं रोडच्या कडे असंच भेटणार. शॉप तर लय भारी होतं, पण पाहिजे अशी टेस्ट तर काही भेटली नाही. फक्त लाल मिरची आणि चिंचेचं पाणी एवढीच टेस्ट देत होतं. आम्ही तर दोघं झालो, आमच्यासोबत अजून एक जण येणार होता. म्हणला मला काम आहे, म्हणलं बाबा कर तुझं काम, लय कामाचा कडकन होता ना. तर मस्त की भेळ खाल्ली. भेळ खाता खाता निघालो आम्ही डायरेक्ट आता सर्व काही भेटला नाही. चहा घ्यावा म्हणलं पुढं, आम्ही इथून निघलो पुढं पुढं सिद्धेश्वर वडेवाले त्यांच्याकडे आपण चहा घ्यायला थांबलो. चहाचा रेट तर एक नंबर होता, 13 रुपयाला एक, 12 ना 15, फक्त 13. क्वालिटी इन क्वांटिटी एकच नंबर. मस्त सिद्धेश्वर वाल्याचा चहा घेतला. चहा तर मस्त होता, पण गार झालेला होता. टेस्ट तर भारीच येतं, पण थंड चहा काय एवढं काही छान लागत नाही, नुसतीच वाफ निघत होती, पण गरम तर काय नव्हता. चहा घेतला आणि डायरेक्ट निघलो मोटरकडे. इथं पोहोचलो तर मोटर तर सेट काय चालू करून नव्हते, तरी चालू केली, खोलली आम्ही, चालू करून चेक करून घ्यावा म्हटलं, कारण लांब न्यायची. बनवले तर मस्त 1/2 इंची मोटर आहे, 3 फ्यूज आहे. मोटर तर छान आहे. 3 फ्यूजची मोटर काय एवढे काही आवाज देत नाही. मोटर तर चालू केली, असं वाटलं चालू आहे बंद आहे कळतच नाही. आता इथून न्यायचं गावाला आणि चालायचे नाही, व्हायचा पोपट, त्याच्यामुळे घेतली. त्यांच्याकडे बाकी सगळे सेटअप आहेत, जे गिरणीसाठी असतं, जे डस्ट वगैरे निघावं नाही. त्यानंतर घेतले सेट. म्हणले अजून जर कुठून आला कस्टमर तर आम्हाला सांगा. तर कुठून सांगायचं, आम्हाला भेटला तुमच्या कोणत्या कामाला पाहिजे तर आम्ही चालवू, तुम्हाला कस्टमर करून द्यावा. घेतली आणि निघालो आम्ही डायरेक्ट. मोटर घेतली आणि आम्ही चालू डायरेक्ट शॉपवर, कारण शॉप तर चालू ठेवूनच आपण आलो होतो. तर भेटूया उद्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये. ती मोटर आजच संध्याकाळी आपल्याला पोस्ट करायची. चला बाय, सी यू. भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये.